सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 136व्या मन की बात कार्यक्रमाचं येवल्यात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक श्रवण केलं। यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील धरणं तसंच विणकर बांधवांचा उल्लेख केला। तसंच एक पेड मां के नाम उपक्रमातून वृक्षारोपणाचं आवाहन केलंय। या आवाहनाला प्रतिसाद देत येवला भाजपकडून यापूर्वीच वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली। आगामी काळात हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प करण्यात आला। याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया, नानासाहेब लहेरे, संजय कुक्कर, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, धीरज परदेशी, सुनील बाबर यांच्यासह पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते। आज 26 जुलै 2026 भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा 136वा मन की बात कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला। आम्ही सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची पूर्ण माहिती घेतली। त्यामध्ये मोदीजींनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला, जसे की हातमाग क्षेत्रातील विणकरांबद्दलही ते बोलले, पोचमपल्ली साडीबद्दलही त्यांनी माहिती दिली, विणकरांसाठीच्या ज्या त्याबद्दलही ते बोलले। तसेच एक पेड मां के नाम या उपक्रमाबद्दलही त्यांनी सांगितलं। तर यावेळेतही आपणही तो उपक्रम भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून राबवणार आहोत। तसेच भारतातील युवा शक्तीबद्दलही त्यांनी चांगले उद्गार या ठिकाणी काढले, माहिती दिली। असा आजचा हा मन की बात कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। आज मन की बात कार्यक्रम 136वा भाग भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला संबोधित केलं आणि अतिशय सविस्तरपणे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये काय काय चाललेलं आहे त्याची माहिती जनतेसमोर त्यांनी आणलेली आहे। आणि 8 ऑगस्टला आता हातमाग दिन आहे आणि हातमाग दिनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व विणकर बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। हातमाग हा येवला शहर व तालुक्याचा आत्मा आहे। काही दिवसापूर्वीच वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीनं दुसऱ्या देशामध्ये इथले विणकर रमेशसिंग परदेशी यांना भारत सरकारने पाठवण्यात आलं आणि खरोखर येवल्यातील विणकरांचा गौरव केलेला आहे। आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला होता। त्या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि भविष्यात पण आम्ही घेणार आहोत। साफसफाई अभियान आम्ही राबवण्यात आलेलं आहे, भविष्यात पण साफसफाई अभियान राबवण्यात येणार आहे। आणि आयुर्वेदिक जे झाडं आहेत ते झाडं आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून राबवणार आहोत। आजचा हा जो कार्यक्रम आहे मन की बात आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते धीरजभाई परदेशी यांच्या निवासस्थानी आज पार पाडले। आज मन की बात 136वा भाग माननीय नरेंद्र मोदी जी यांनी एक पेड मां के नाम पर्यावरण हे करण्यासाठी हे भाग पाडले। सर्व भारतवासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 येवला।